इस आदमी के वजह से पहली बार गाइस मैं दिवाली के दिन बाहर आ सकी। धन्यवाद तुम्हारा, ऐसा भाई सबको मिले। वेलकम टू माय चॅनल गाईज। आणि मी दिवाळीला घातली आहे खूप सुंदर साडी अशी एकदम, आणि मम्मी झोपलेली आहे, आणि मम्मी झोपली आहे। डेझीनी रांगोळ काढली आहे खूप सुंदर अशी रांगोळ डेझीनी काढलेली आहे। हो ना डेझू? डेझू फटाके बघताय, डेझूला फटाक्यांची खूप भीती वाटत आहे, आणि पप्पा मोबाईलमध्ये बघत आहे, आणि इकडे सरांचे फोटोशूट्स चालू आहे। मी जास्त फोटो काढत नाही, कसं मी सुंदरच आहे, रील्स सुंदर। आणि हे डेकोरेशन आम्ही केलं आहे, हे डेकोरेशन दादानी केलं आहे। जर असं तुम्हाला दिसेल आमच्या घरी इथे असा तकतपास टाकलेला आहे, असं खूप सुंदर असं झाडाच्या खाली आम्हाला बसायची सोय झाली आहे। आणि मी स्वामीनारायण मंदिरला पण गेली होती, स्वामीनारायण लक्ष्मीनारायण मंदिर, तिथे ब्लॉग काढणार होती, पण ये ज़्यादा ही हो नहीं जाता, इसलिए फिर मैंने कुछ निकाला नहीं। पण मी पहिल्यांदा लाईफमध्ये दिवाळीच्या दिवशी बाहेर गेलेली आहे, दिवाळीच्याच नाही तर हां दिवाळीच्याच, अशी तर मार्केटला जाते, पण दिवाळीच्या हफ्त्यामध्ये मार्केट सोडून कुठेतरी बाहेर असं निघायला मला भेटलेलं आहे। तर मला अत्यंत खुशी आहे या गोष्टीची की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदलाव झालेला आहे। मला घरच्यांनी बाहेर निघू दिलं दिवाळीच्या दिवशी, दादासोबतच गेली होती पण तरी निघू दिलं। आणि डेजू ठीक आहे यार, रांगोळ काढली, इतना क्या है उसमें। आणि ट्रायपॉडचं रांगोळीवरून चालत आली का ग तू? आणि खूप जास्त मेहनत करून मी ही रांगोळ काढली होती, ज्याच्यावर डेझी आता पाय देऊन गेलेली आहे। आणि ट्रायपॉडचा पूर्ण फुल उपयोग आम्ही लोक करत आहे। ट्रायपॉडनी हर एक जण फोटो काढून बघताय। मला वाटते अशी युजफुल गोष्टी आपण घ्यायला पाहिजे आणखी। तर सगळ्यांकडे माझं एकच निवेदन आहे की ट्रायपॉड घ्या आणि स्वतःचे फोटो स्वतः काढा, दुसऱ्यावर डिपेंड नका राहू। मला फोटो तर काढू दे यार, तू माझा एक, आणि मला एक रील काढायची होती, तिथे खूप सुंदर फटाके चालू होते, पण यांनी नाही म्हटलं मला, निघत नाही म्हणे। एखादी व्यक्ती असला तो बरोबरच काढते। ही माझ्या मम्मीची साईड जाऊ दे, आपल्याला हकललेलं आहे। ही आजीनी पण लाल कलरचा घातला आहे, आणि मी पण लाल कलरचा घातला आहे, ही बुगडी, आणि मी अशी प्रकारे बुगडी घातली आहे। दादानी आपलं फुल 100% नाही दिलं आहे माझा फोटो काढताना, तर आपण ज्या जागेवर आपल्याला इज्जत नाही त्या जागेवर आपण राहते। मम्मी माझा पिछाच नाही सोडत, कारण की तिला हर ब्लॉगमध्ये यायचं असते। आणि मम्मीचा एक पेटंट डायलॉग आता मम्मी म्हणून दाखवेल। मम्मी काय म्हणशील तू गाईजला? नमस्कार, मी वैदेहीची मम्मी। आता नाही म्हणणार वैदेही म्हणून प्रत्येकाला सांगणार, कारण की सगळ्यांना माहीत आहे की माझी मम्मी, कारण माझे ब्लॉग्स नुसतं माझ्या ओळखीचे लोकच बघतात। आएगा एक दिन जब अनओळखी के लोग भी देखेंगे मेरे ब्लॉग्स। थँक्स। कल्याणी पण येणार आहे आता, जर तिच्या घरच्यांनी निघू दिलं तर, कारण माझ्या घरचे निघू नाही देत, सो म्हणून आम्ही डिसाईड केलं होतं की ज्याच्या घरच्यांनी निघू दिलं ते लोक येईल। असं झालं आहे। अशा प्रकारे ही माझी दिवाळी झालेली आहे, आणि खूप दगदगी दिवाळी होती ही माझी। मला वाटलं मी बेरोजगार आहे तर थोडीशी शांत दिवाळी जाईल, पण नाही, शांत नाही गेलेली आहे, दगदगीच गेली आहे आमची दिवाळी। आणि दिवाळीनंतर पण खूप कार्यक्रम आहे आम्हाला, मी सगळे याच व्लॉगमध्ये सांगेल, तर समोर काय सांगणार तुम्हाला। बाय द वे, अशा प्रकारे मी ही साडी घातलेली आहे, और अभी ये लोग आए हैं गाइस, से हाय टू माय गाइस। ये कट कर दूंगी मैं, ये अच्छा खासा बात नहीं की है इसने। इतने नाटक है इन लोगों के। रेडी, 1 2 3 गो। अभी ये लोग आए हैं। हेलो गाइस, दिवाली की शुभकामनाएं। आ गए हैं ये लोग। हाँ कृष्णा, हेलो। कृष्णा रायसोनीमध्ये गेला आहे गाईस, म्हणून कृष्णाच्या चेहऱ्यावर ग्लो आहे। यू नो एवढे संस्कारी लोक आहे हे, गरज नाही, दिखाना पड़ता है गाइस, दिखाना पड़ता है। हैप्पी दिवाली। जिंदगी में पहली बार हम दिवाली के दिन मिले हैं,
वो भी बहुत गालियाँ खा बहुत गालियाँ खा खा के मी गालियाँ मी इसको मला नाही भेटली. मला दिवाळीच्या मला दिवशी जायचं नसतं तुला कळत काढून देत दुसऱ्यांना नाही, डिस्टर्ब करायचं बिचाऱ्यांना खूप शिवा खायचं स्वतः. कोणी यानी कृष्णानी काय कृष्णा बाहेरच निघत असते. कसं कृष्णाने रायसोनीमध्ये ऍडमिशन घेतली ना. लॉकर के रास्ते चल रहा हूँ, मेरा भी अकाउंट बनेगा 4 साल बाद. कॅमेरामॅन रिपोर्टिंग. दिवाली की शुभकामनाएं. चल ना अपन देखा यही असली चेहरा तुम्हें दिखाना था मुझे. हाँ पुन्हा चलो फोटो निकालते हैं अभी. मला एक गोष्ट म्हणायची आहे की तुमच्याकडे ट्रायपॉड आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने फोटो काढा ना. माझ्यावर ओरडून काही उपयोग नाही आहे या गोष्टीचा. मला काही समजत आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे लोक असतात जे 1000 फोटो काढून त्याच्यातून मग येऊन म्हणतात. एक तर आपण खूप पेशन्सनी दुसऱ्याचा फोटो काढणं इज सो डिफिकल्ट, कारण की आपल्याला नाही माहीत राहत की त्याला कसा फोटो पाहिजे आणि आपण आपल्या मनाने काढतो. आणि त्याच्यातही तुम्ही फोटोग्राफर नसेल, तुम्हाला फोटो नॉलेज नसेल फोटो कसा काढायचा, तेव्हा तर खूपच खराब वाटते आणि भीती पण वाटते की त्याला नाही आवडलं तर. त्याच्यामध्ये मी त्याचे 1000 फोटो काढतो त्याच्यात तो मला म्हणते यार तू माझे चांगलेच फोटो नाही काढत. वो मेरे हाथ में है, मैंने तो निकाले भाई. शक्ल थोड़ी चेंज होगी एकदम से. त्यात गाईज ज्यांच्याकडे ओ माय गॉड माय डेझीला वाटतं की ही अशी एकदम केज जवळ झोपली, त्याच्यापेक्षा केजमध्ये जाऊन झोप. ओ माय गॉड. तर मला असं म्हणायचं होतं काही काही लोक तुम्हाला नाही वाटत का तुमच्या पण फ्रेंड सर्कलमध्ये असेल ज्यांना कितीही फोटो काढा तुम्ही, एक तर मला फोटो काढता येत नाही, त्यात मी याचा फोटो काढून देते, त्यात तो मला म्हणते की तू चांगले फोटो नाही काढताय. अरे भाई इकडनं लाईट थोडी चांगली येते, इकडून ब्लॉक काढीन. अरे भाई मला एक गोष्ट सांग, ट्रायपॉड आहे, तू ट्रायपॉडमध्ये काढ ना तुला जसे फोटो पाहिजे. पण नाही क्या सुना है 4 बातें मेरे को ही सुनाएंगे ये लोग. वेलकम बैक टू माय चैनल गाइस. हम उपयोग करेंगे फिल्टर का. अरे तो अभी आता तो व्लॉग बनवीनच ना मी, मेरा काम है वो. गेट लावून घेऊ आपण. मी खूप सुंदर दिसतं अशी प्रकारे तुम्ही बघू शकता मला. एज यूजुअल गाड़ी के ड्राइवर बहुत ही ज़्यादा घाई कर रहे हैं. काही जण पुन्हा मी याच कपड्यांमध्ये, जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे एकच कपडे आहेत तर असं नाही आहे माझ्याकडे व्हेरायटीज ऑफ ड्रेसेस, पण त्याच्यापेक्षा जास्त मला बाहेर जायचं काम पडतं. असं रिपीट तर करीनच ना मी. एवढे तर फॉलोअर्स आहे नाही माझे की मला कुठून खूप सारे पैसे येईन आणि मी ड्रेस वेस घेईन, तर म्हणून मी रिपीट करेन. आणि तसं पण कपडे रिपीट करायला पाहिजे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मी किती सुंदर दिसते ना म्हणून मी फिल्टरमध्ये घेणार आहे. कारण की बघा पहिली गोष्ट, जर तुम्ही मला रिअल लाईफमध्ये भेटत आहे तर प्लीज शॉक नका. मी स्वतः सांगत आहे की माझा चेहरा एवढा सुंदर नाही आहे. मला पिंपल्स आहे चेहऱ्यावर भरपूर आणि मी एवढी छान पण नाही दिसत. पण मला असं वाटतं की सेल्फ लव्ह यू नो, स्नॅपचॅट फिल्टर लावून तरी चांगलं दिसावं, म्हणून मग मी फिल्टरमध्ये घेईल आता सगळे ब्लॉग्स. आम्ही चाललोय गावाला. माझं मन होतं गावाला जायचं, नाही. मला जायची इच्छा नाही. माझं काही नाही. मी आयुष्यामध्ये कधीच डिसिजन नाही घेऊ शकत. मला दोन्ही डिसिजन घ्यायचे असते, असं एक मी सिलेक्ट नाही करू शकत. मला जायचं नव्हतं पण मी येत आहे. पण मला हेही माहीत आहे की मी घरी असती तर मला हे पण वाटलं असतं की मी घरी काहून आहे, मी जायला पाहिजे होतं. तर मला पछतावायचंच होतं. तर मग मी विचार केला की पप्पा मम्मीसोबत जाऊनच पछतावायला पाहिजे घरी राहण्यापेक्षा. सो म्हणून मग मी निघाली आहे आता गावाला जायला. नाही सगळं लोक माझ्यासारखे नाही राहत, एक्सेप्शनल केसेस. माझ्या घरचे कधीच तुम्हाला असं नॉर्मल उत्तर नाही देणार. म्हणजे तुम्ही जर असं विचारताय कुठे चालले पप्पा, चाललो फिरायला, असं नाही सांगणार. मी कुठे चालले, चाललो फिरायला. आता मी विचारते तुम्ही रॉंग टर्न काऊन घेतला, सांगू शकता ना कुठे चाललो म्हणून. चाललो वापस. कुठे चाललो आपण, पार्टी इकडून काऊन चाललो, हे पा असं उत्तर द्यावणार नाही. पहिले माझा पूर्ण बीपी एकदम हाय करून टाकन. मग म्हणून तू चिडते. आम्ही आलो आहे आता शेतामध्ये. थोडं तुम्हाला ब्लर दिसेल कारण की मी आता फिल्टरमध्ये घेणार आहे ना. मी चांगली नाही दिसत विदाऊट फिल्टर. म्हणजे मी दिसते चांगली, असं नाही म्हणते की मी चांगली नाही दिसत. मी चांगलीच दिसते विदाऊट फिल्टर पण फिल्टरनं जास्त चांगली दिसते. म्हणजे मेरी स्किन, जो मेरा सपना है कि मेरी स्किन बहुत ही ज़्यादा अच्छी हो जाए, वो हो जाती है. बापरे मी म्हणत होती यार, मी विसरली. बघा मी तुम्हाला शेत तर दाखवणार नाही की हर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेत दाखवेन. हे जे झाड आहे ना, हे झाड त्याला हे लागतात,
हे काय लागते ते नसते का पर्पल कलरचे ते आपण खातो जांभूळ पिकल्या झाडावर ते झाड आहे हे आणि याला जांभूळ लागते पण आम्ही कधीच नाही खाल्ले आम्हाला कधी भेटलेच नाही सगळे घेऊनच चालले जातात. दिस इज माय रिअल फेस विदाउट फिल्टर. चला यार चलो भाई चलो असं मी म्हणू पण नाही शकत. पप्पा म्हणून आम्ही तर म्हटलं होतं नको येऊ मग कशाला आली आणि मी कशाला आली असेल कारण की मला वाटलं की मी काय करीन घरी बसून एकटी म्हणून मला वाटलं की चला यार. पण मला असं पण वाटत होतं की मला एक पिक्चर बघायचा आहे तो पिक्चर बघून घेईन पण मला माहीत होतं की मी जर घरी राहिली तर मी झोपणारच आहे पण मी झोपून गेली असती त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे यार जाऊ दे मी तू थकई चलतच नाही यार चलतच नाही. इधर से निकालना इज टू डिफिकल्ट. मला वाटते याच्यामध्ये स्नेक असेल ऑब्विसली असेल. पहिले मम्मी पप्पाला शेतातून काढणं मुश्किल होतं आता मम्मी पप्पा दोन्ही आहे. मैं हर डिसीजन पे कैसे पछता सकती हूँ हर एक डिसीजन पे. मी कधीच एक पण डिसिजन असं ओके हे डिसिजन मी घेतलं आणि मला खूप आवडलं की मी हे असं मी कधीच नाही करू शकत. आणि असं नाही की मी जर नसती आली तर मला खूप जास्त छान वाटलं असतं. आय नो की मी घरी राहून पण पछतावली असती. मला असं वाटलं असतं का बरं नाही गेली आणि दिस अँड दॅट म्हणजे का बरं मैं सॅटिस्फाईड क्यों नाही हूँ. गाईज आम्ही आता इथे रोडवर बसून उसाचा रस पित आहे पप्पासोबत आणि याच्या मागे बीच आहे गाईज बीच म्हण बाबा समुद्र आहे याच्या मागे. पप्पानी सांगितलं म्हणजे असं ना